द्वारकेचा राजा होता, पण मन भक्तात रमलं. पुंडलिकेच्या सेवेसाठी पंढरीत त्याचं पाऊल पडलं. सेवा पाहून विठू थांबला भक्ताच्या त्या दारी. थांब देवा म्हणत पुंडलिकाने दिली वीट प्रेमापरी. त्या विटेवर उभा राहायला देव भक्तासाठी थांबला. त्या क्षणापासून पंढरीत विठ्ठल कायमचा राहिला. हात कमरेवर ठेवून तो आजही वाट पाहतो. भक्ताच्या एका हाकेसाठी तो शांतपणे उभा राहतो. पण त्या विठूचं एक मन होतं, एक प्रेम होतं खास. रखुमाई नाव तिचं, तीच त्याचा श्वास. भक्तांमध्ये रमलेला विठू तिच्याकडे कमी वळला. रखुमाईच्या शांत मनात रुसव्याचा ढग दाटला. न बोलता न सांगता ती पंढरी सोडून चालली. दिंडी रवणाच्या वाटेवर ती एकटीच दूर निघाली. विठूला जेव्हा कळलं त्याचं मन तुटून गेलं. मग शांतपणे तिच्या वाटेवर तोही निघाला. रखुमाई रुसू नको ग, अलगद शब्दांनी बोलला. तुझ्या विना ही वीट सुद्धा ओझ वाटते माझ्या पायी. तुझ्या विना मी देव नाही, मी अपूर्ण आहे ग रखुमाई. ऐकून थांबली रखुमाई. डोळ्यात तिच्या अश्रू दाटले. तिने मागे वळून पाहताच विठ्ठू तिच्यासाठी उभा दिसला. नाही मुकुट, नाही गर्व, नाही त्याला देवाचा अभिमान, फक्त तिच्यासाठी उभा होता तिचा विठू, तिचाच प्राण. आता हे ऐकून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे गेलो. तुळजापूर वरून निघालो आणि पंढरपूरच्या वाटेला लागलो. आम्ही थोडं लेट पंढरपूरला पोहोचलो होतो, म्हणून त्या दिवशी आम्ही दर्शन घेतलं नाही. म्हटलं सकाळी जाऊ आणि शांतपणे दर्शन घेऊ. तोपर्यंत आम्ही गजानन महाराजांच्या विसाव्यामध्ये तिथेच जेवण केलं आणि तिथेच आराम केला. आता दुसऱ्या दिवशी दर्शन कसं झालं, कसा हा एक्सपिरियन्स होता, हे सगळं तुम्हाला मी उद्याच्या व्लॉग मध्ये सांगणार. आजसाठी एवढंच. भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.